कलर देऊन घेऊ नंतर चाला काय गेली बा किती राहिले सांगितलं आम्हाला
सर्वांना सांभाळीते चुलणी मुलं दास्याचा तुरुंग फोडीते आवाज दास्याचा तुरुंग फोडीते श्री दास्याचा तुरुंग फोडीते एकच वेळ मध्ये म्हणा बाकीच्या आधी पुढच्या लोकांच्या आधी आवाज होतो मागच्या आवाज नंतर होतो तर कृपया व्यवस्थित म्हणावं अशी माझी अपेक्षा आहे युगायुगाची गुलामी चाला सांभाळीत चुलणी मुलं दास्याचा तुरुंग फोडीते श्री दास्याचा तुरुंग फोडीते कायन बायन कोणा म्हणून कायन बायन कोणा म्हणून आवाज मोठा कायन बायन कोणा म्हणून बंधन घातल पोती लिहून बंधन घातल पोती लिहून बायांची अक्कल म्हणे गहाण बायांची अक्कल म्हणे गहाण अरे पुरुषी दाखत सदा राहण आवाज आवाज दास्याचा तुरुंग फोडीते श्री दास्याचा तुरुंग फोडीते बालपणामध्ये बापाचं नाव आवाज मोठा बालपणामध्ये बापाचं नाव लगीन झाल्यावर पती हजरा लगीन झाल्यावर पती हजरा श्री दास्याचा तुरुंग फोडीते युगायुगाची गुलामी चाला युगायुगाची गुलामी चाला सांभाळीते चुलणी मुलं दास्याचा तुरुंग फोडीते आवाज आवाज तोड मर्दा तोडली चाकोरी मुक्तीचं गीत म्हणत आहे अंधारी तोड मर्दा तोडली चाकोरी मुक्तीचं गीत म्हणत आहे अंधारी मुक्तीचं गीत म्हणत आहे अंधारी अरे गावापासून त्या सारा पोतर गावापासून त्या सारा पोतर बायकांपासून आमचा पोरा पोतर बायकांपासून आमचा पोरा पोतर सर्वांना मातीची इमान आहे सर्वांना मातीची इमान आहे तरी बिचुल का गुमान आहे तोड मर्दा तोडली चाकोरी मुक्तीचं गीत म्हणत आहे अंधारी कोणाची शेतन कोणाची भात कोणाची शेतन कोणाची भात आम्ही जात्यात ते हातात सुपात आम्ही जात्यात ते हातात सुपातलं जातात जाणार आहे सुपातलं जातात जाणार आहे हा इतिहास कधी खोट बोलणार नाही तोड मर्दा तोडली चाकोरी मुक्तीचं गीत म्हणत आहे अंधारी अरे सूर्याचा प्रकाश सर्व समान सूर्याचा प्रकाश सर्व समान धरणीच्या पोटातलं पाणी समान सूर्याचा प्रकाश सर्व समान धरणीच्या पोटातलं पाणी समान हो हा फिरणारा वारा सर्व समान आहे हा फिरणारा वारा सर्व समान आहे मग जमीनचा सर्वांना समान आहे तोड मर्दा तोडली चाकोरी मुक्तीचं गीत म्हणत आहे
लगाना, अपना झंडा नीचे झुकाना, इसको लेकर ही आगे बढ़े तुम। कॉमरेड माधवराव जी आ रहे हैं, उसको लाल सलाम। इसको लेकर ही आगे बढ़ना, याद रखना वो खून। अरे वैरण घेऊन चालतोय चालतोय डोलीवरी, अर्धी भाकरी खाऊन शेतकरी तू आला ना. अर्धी भाकर खाऊन शेत करतो आणि अख्ख्या देशाचं पोट भरतो, आणि तरी पण आपला कळवळा त्या देशाला नाही. तिथं माळव जाऊन झुपी व खरं, दुपारच्या पहारी ऊन पर खरं. तिथं माळव जाऊन झुपी व खरं, दुपारच्या पहारी ऊन पर खरं. घामाच्या दारात टपटप पडती, अरे घामाच्या दारात टपटप पडती, तो कशा बशा सावरी. अर्धी भाकरी खाऊन शेतकरी, अर्धी भाकरी खाऊन शेतकरी. माझा शेतकरी उन्हातानामध्ये ते नांगर हाकवतोय, वखर हाकवतोय, आणि कुटुंबाचं, गावाचं, देशाचं पोट भरतो. आणि घरी जेव्हा येतो करतो तो घरा चौथ्या पहारा, अरे करतो तो घरा चौथ्या पहारा. डोळेवर घेऊन गवताचा भारा, तो डोळेवर घेऊन गवताचा भारा. बैलानं मोर टाकून चारा, अरे बैलानं मोर टाकून चारा. हा कशावर झोपतो, कसाच झोपतो या पोत्यावरी. अर्धी भाकरी खाऊन शेतकरी, अर्धी भाकरी खाऊन शेतकरी. रब रब राबून रातन दिस, अहो रब रब राबून रातन दिस, करतो आमची चाकरी. अर्धी भाकरी खाऊन शेतकरी, अर्धी भाकरी खाऊन शेतकरी. एकजुट करा, श्रीमुक्तीचा देऊलडा. आवाज आवाज जरा द्यायचंय का श्रीमुक्तीचा? एवढा कन्या आवाज नाही होणार तो. श्रीमुक्तीचा देऊलडा, अगं वेणूबाई, अगं वेणूबाई, कशाला राहते दबून दबून चल मोचावरी. आवाजाचा असा आवाज मोठ्याने द्या. कशाला राहते दबून दबून चल मोचावरी. चला बाय चला, मागे आवाज येत नाही. चला बाय चला, एकजुट करा, श्रीमुक्तीचा देऊलडा. अगं वेणूबाई, कशाला राहते दबून दबून चल मोचावरी. पडंग सरक ना. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव, आमच्या सर्वांचे एकदम श्रद्धास्थान कॉम्रेड डॉक्टर भालचंद्र कांबळे. कॉम्रेड भालचंद्र कांबळे.
बघा इकडं. अध्यक्ष खंडकरी शेतकऱ्यांचे नेते हायटेकचे आंतरराष्ट्रीय मोडकरीण संघटनेच्या कॉम्रेड बबलीराव कन्हल सलाम, कॉम्रेड बबलीराव कन्हल सलाम. शिंदे को लाल सलाम. अखिल भारतीय किसान सभेचा विजय असो. अखिल भारतीय किसान सभेचा विजय असो. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सेक्रेटरी कॉम्रेड राजू देशमुख को लाल सलाम. सकाराम दुर्गुडे यांना लाल सलाम. अहेरे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आरोग्य कर्मचारी संघटनेच्या प्रमुख कॉम्रेड दत्तात्रय बनकर को लाल सलाम. कॉम्रेड यांच्या प्रतिमेस आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी इकडे पाहिलं ना. कामगारांचे विचारवंत कार्ल मार्क्स यांच्या प्रतिमेला कॉम्रेड सुकुमार आपण इथे सर्व उपस्थित झालेलो आहोत. प्रथमतः ज्यांच्या प्रेरणेने हे कार्यालय आपण घेऊ शकलो ते कॉम्रेड आपले सर्वांचे मार्गदर्शक कॉम्रेड वामनराव शिंदे यांच्या विचारामुळे आणि त्यांनी पाहिलेलं एक स्वप्न होतं की या तालुक्यामध्ये किसान सभेचं गोरगरिबांच्या कामा करण्याकरता आपल्याला हक्काचं कार्यालय असावं. या भूमिकेतून त्यांनी विचार व्यक्त केला. विचार व्यक्त करणं आणि विचाराला प्रेरणा देऊन कृती करणं हे कम्युनिस्ट पक्षाचं आणि लाल बावट्याच्या कार्यकर्त्याचं वैशिष्ट्य असतं. म्हणून हे कार्यालय घेण्याकरता 5.5 लाख रुपये साधारणतः आपल्याला जमवावे लागलं. त्यात खरीचा वाटा उचलणारे कॉम्रेड वामनराव शिंदे यांनी प्रेरणा दिली आणि स्वतःपासून सुरुवात केली. म्हणून प्रथमतः आपल्या सर्वांच्या वतीने कॉम्रेड वामनराव शिंदे यांना अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आज त्यांना 75 वर्ष पूर्ण होत आहे. त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने क्रांतिकारी लाल सलाम करतो. या कार्यक्रमासाठी आयटेकच्या राष्ट्रीय सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राष्ट्रीय हे सर्व कार्यालय घेण्याच्या कामकाजामध्ये मदत केली. त्याचप्रमाणे विचारमंचावरती उपस्थित असलेले सर्व आयटेकच्या जनसंघटनेचे नेते तसेच किसान सभेचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड दत्तात्रय बनकर आणि ह्या जिल्ह्यामध्ये ज्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्ष लाल बावटा अतिशय जोमाने उभा केला आणि त्यांच्या प्रेरणेने आम्ही काम करतो ते आमचे नेते कॉम्रेड माधवराव गायकवाड, किशोरताई गायकवाड आणि जमलेले सर्व बंधू आणि भगिनी. या प्रसंगी मला अतिशय आनंद होत आहे की एका बाजूला आपल्याला सांगितलं जात आहे की लाल बावट्याचं राजकारण देशामध्ये मागे जात आहे. राज्यामध्ये असलेली सत्ता बंगालमध्ये सत्ता गेली, केरळमध्ये सत्ता गेली, लाल बावट्याचं काही खरं राहिलं नाही असं सांगणारे अनेक विचारवंत आपल्या देशामध्ये दिसत आहेत. परंतु त्याचबरोबर या चांदोड शहरामध्ये गोरगरिबांच्या वर्गणीतून आणि गरिबांच्या सर्वांच्या प्रश्न सोडविण्याकरता आयटक आणि किसान सभेने हे कार्यालय घेतलं. याचा सुद्धा आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे आणि हेच आपला विचाराचा आणि लाल बावट्याचा इतिहास जोपर्यंत या देशामध्ये जगामध्ये गोरगरिबी आहे, दारिद्र्य आहे आणि जोपर्यंत जुलूम आणि अत्याचार आहे तोपर्यंत लाल बावटा संपणार नाही हे सांगण्याची प्रेरणा हे कार्यालय आपल्याला नेहमी देत राहील असं मला वाटतं. या नाशिक जिल्ह्यामध्ये आपण विचार केला, चांदोड तालुक्यासारख्या गावात आपण विचार केला की अनेक आमदार आहेत,
अनेक चळवळीचे मोठे मोठे नेते आहेत, परंतु सार्वजनिक कामासाठी कार्यालय म्हणून आणि ते पण विकत घेऊन काही कार्यालय अतिक्रमण करून असू शकतात, परंतु कष्टाने पैसे जमा करून सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक जागेचा वापर करणं आणि तो सुद्धा विकत घेऊन करू शकतो असा आदर्श आपण या कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी आपण घालण्याचा प्रयत्न करत आहोत। या कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी मला सांगावंसं वाटतं की या नाशिक जिल्ह्यामध्ये आज आपण शेतमजूर युनियन असेल, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची युनियन असेल, त्याचप्रमाणे किसान सभा असेल, अतिशय आपण कामगार उपयुक्त कार्यालय आणि जिल्हा परिषद या दोघांमध्ये समन्वय नसल्यामुळे गेल्या 2 वर्षापासून दरवर्षी 40 कोटी रुपये या सर्व बीपीएलच्या लोकांचे आरोग्य विम्यासाठी भरणारी रक्कम परत जात आहे। या संदर्भामध्ये नामदार भुजबळ साहेबांनी सुद्धा नाराजगी व्यक्त केली। या प्रश्नावरती आमच्या शेतमजूर संघटनेच्या महिलांनी, घरकामगारांनी आणि किसान सभेच्या कार्यकर्त्यांनी आम्ही 2दा मोर्चे जिल्हा परिषदेवरती दिले। त्याचप्रमाणे 4 ते 6 निवेदन देऊन झाले। आम्हाला सांगितलं पहिले सप्टेंबरमध्ये आम्ही मोर्चा काढला, जिल्हा परिषदच्या सीओ साहेबांनी सांगितलं साहेब तुम्हाला 100 दिवसात योजना मी लागू करून दाखवतो। 100 दिवस पूर्ण झाले, आता निवडणुका लागल्या म्हणजे आता आचारसंहिता संपली की पहिलं काम तुमचंच। आता आम्ही पुन्हा भेटायला गेलो, आता म्हणतायत की नवीन सर्वे होतोय, नवीन सर्वे होईल, तो ताब्यात घेऊ आणि मग लागू करू। परंतु आमदार साहेबांना कल्पना या गोष्टीची की नवीन सर्वे होणं आणि त्यानंतर त्याला मान्यता मिळणं या कालखंडामध्ये 2 वर्ष सहज निघून जातात। कारण या राज्यामध्ये 2005ला बीपीएलचा सर्वे झाला आणि अद्याप त्या यादीला मान्यताच भेटलेली नाही। जर अशा प्रकारचं जो गरीब आहे, गावातला गांधीचा माणूस, तो शेतमजूर आहे, घरकामगार करतो, लहान शेतकरी आहे, त्यांच्या आरोग्याकरता 30,000 रुपये एका कुटुंबातील व्यक्तींना ते मिळणारा लाभ आहे। कोणी आजारी पडलं तर त्याला दवाखान्यामध्ये नेल्यावरती 30,000 रुपयापर्यंत दवाखाना मोफत होणार आहे। या गोष्टीसाठी आपण येत्या 19 तारखेला भव्य असा मोर्चा आपण करणार आहोत। कारण त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे कार्यकर्ते, मग त्याबरोबर मोरे असोत, कॉम्रेड भगवंतराव ठोंबरे असोत, ते सगळ्यांच्या बरोबर लढणारा हा एक सामान्य कार्यकर्ता। कुठल्याही प्रकारची संपत्ती नाही, कुठल्याही प्रकारचा बरेजाव नाही, अत्यंत आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून यांनी आपलं संपूर्ण आयुष्य केवळ श्रमजीवी जनतेकरता आणि लोकांच्या कल्याणाकरता खर्च केला आहे। अनेक लढ्यांमध्ये त्यांचा या ठिकाणी सहभाग होता। त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, एंड्रॉनच्या विरोधामध्ये ज्यावेळेस आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चळवळ उभी केली, त्या चळवळीच्या एंड्रॉनचा हा बंद केला पाहिजे प्रकल्प, या चळवळीमध्ये सुद्धा कॉम्रेड वामनराव शिंदे यांनी भाग घेतला। वनजमिनीचा सर्वांना जमीन आहे, पण या ठिकाणी ज्याला जमीन नाही, जो तांदूळ तालुक्यातल्या अत्यंत कमी जमिनीचा, कमी अल्पभूधारक शेतकरी आहे किंवा ज्याच्याकडे कुठल्याही प्रकारची जीवन जगवण्याची शक्ती करता कुठल्याही जमिनीचा तुकडा नाही, अशा या लोकांकरता वनजमिनीच्या फॉरेस्टच्या ताब्यामध्ये आहेत, या ज्याला जमीन नाही त्याला द्याव्यात, याच्याकरता वामनरावांनी प्रचंड लढा या तालुक्यामध्ये उभारला आणि मला वाटतं साधारणतः 2-3 हजार लोकांनी या फॉरेस्टच्या प्लॉटवरती अतिक्रमण करून आणि सरकारला त्या ठिकाणी कायदा करायला ज्या डाव्या पक्षाच्या लोकांनी भाग पाडलं, त्यामुळे निश्चितच वामनरावचा त्याच्यामध्ये अत्यंत सिंहाचा वाटा आहे। त्या वामनरावच्या सत्काराचा हा कार्यक्रम आता आपण सुरू करणार आहोत। तर या सत्काराच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आणि त्या अध्यक्षांची सूचना या ठिकाणी कॉम्रेड संपतराव जाधव यांनी मांडावे अशी मी त्यांना या ठिकाणी विनंती। कॉम्रेड, तुमच्या सर्वांच्या वतीनं, व्यासपीठाच्या वतीनं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी कॉम्रेड भालचंद्र कांगो यांनी ते अध्यक्षपद स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना तुमच्या सर्वांच्या वतीने विनंती करतो। यांनी दिलेल्या सूचनेला मी अनुमोदन देतो।
वामनराव शिंदे यांना लाल सलाम. या ठिकाणी कॉम्रेड मारुती ठोंबरे हे स्वतः वामनराव शिंदे यांचं स्वागत करू इच्छितात. त्यांनी ते स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. कॉम्रेड मारुती ठोंबरे. त्याचप्रमाणे येवला तालुक्याच्या वतीनं कॉम्रेड खंडू घोरपडे हे त्या ठिकाणी स्वागत करणार आहेत. या ठिकाणी आमदार श्रीभाऊ गोपाल यांच्या वतीनं कॉम्रेड वामनराव शिंदे यांचा सत्कार या ठिकाणी झालेला आहे. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. कॉम्रेड वामनराव शिंदे को लाल सलाम. गायकवाड, माझे सहकारी राजूजी देसले, या कार्यक्रमाचे अध्यक्ष भालचंद्र कांगोजी, भास्करराव शिंदे, सूर्यभान शिंदे, सगळ्यांची या ठिकाणी नावं घेतली पाहिजे एवढी सगळी कम्युनिस्ट पक्षाची उपस्थित नेते मंडळी आणि आपणही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उपस्थित महिला वर्ग. काँग्रेस पक्षाच्या स्टेजवर गेलेलो आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्टेजवर गेलो, परंतु पहिल्यांदा कम्युनिस्ट पक्षाच्या स्टेजवर येण्याची मला संधी मिळाली. असं पण त्या निमित्तानं ज्यावेळेला मागवा मी सहज पुस्तक वाचत होतो, पेपर वाचत होतो, या ठिकाणचे छापलेले पत्रक वाचत होतो, एक मुद्दा प्रकर्षाने जाणवला. पक्ष येतात आणि जातात त्याबद्दल दुमत नाही, परंतु विचार देसलेजी हा कधीही कोणी हटवू शकत नाही. सत्ता येईल जाईल, सत्तेचे गणित बदलतील, सत्तेचे सूत्र बदलतील, परंतु विचाराचं सूत्र कधी बदलू शकत नाही. आणि हा जो तुमचा विचार आहे हा माझ्या माहितीवर बदलणारा नाही. मला खऱ्या अर्थानं या ठिकाणी नामोल्लेख केला पाहिजे. आमचे ज्येष्ठ नेते माजी आमदार फकीररावजी गावकर साहेबांचा, ज्यांनी माझ्यावर खऱ्या अर्थानं पुत्रवत प्रेम केलं. म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत फॉर्म कसा भरायचा हे सांगणारे नमूद करणे गरजेचं आहे. या ठिकाणी जास्त बोलणार नाही, पण 2-3 मुद्द्यांचा उल्लेख राजू देसले यांनी केला, तो अत्यंत महत्वाचा आहे. पहिला उल्लेख त्यांनी केला की जो अख्ख्या जगाचं पोट भरतो, ज्यावेळेला तो वार्धक्यात जातो, त्याचे हातपाय चालण्यास शोधतात, अशा वेळेला त्याच्याकडे समाज दुर्लक्ष करतो, तो म्हणजे शेतकरी. त्या शेतकऱ्याला देखील पेन्शन चालू झालं पाहिजे ही काळाची गरज आहे. या विचारावर खऱ्या अर्थाने त्यांनी विम्याच्या बाबतीमध्ये देखील सांगितलं. त्या बाबतीमध्ये देखील आपण संबंधितांना भेटूया. मग तुमचं कामगार कार्यालय असेल, जिल्हा परिषद असेल, त्यामध्ये देखील आपण भेटून त्यांच्याकडनं तो निर्णय घेऊया. एवढंच या प्रसंगी मी नमूद करतो. या कार्यालयाला शुभेच्छा देतो. या कार्यालयातनं त्यांनी सांगितल्याप्रमाणे जो चळवळी मनुष्य असेल, ज्याला चळवळीत रस असेल, जो गरजू असेल, जो या कार्यालयामध्ये येईल, मदत मागेल, त्याला मदत या ठिकाणी दिली जाईल अशी माझा आत्मविश्वास आहे. कारण या पक्षामध्ये काम करणारे कार्यकर्ते हे सचोटीचे, प्रामाणिक आणि निष्पृह असतात. हा आजपर्यंतचा माझा अनुभव आहे. कारण मागच्या काळात देखील ज्यावेळेला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा संबंध यायचा, त्यावेळेला आम्ही जर काही काम आणलं तर तुमचे मित्र चिंतामण गावित त्या काळामध्ये काँग्रेस याच्यामध्ये होते, भारतीय कम्युनिस्टमध्ये. तर त्यावेळेला ते सांगायचे नाही बाबा, आम्हाला आमच्या पक्षाचे नेते जीवाबंडू गावित, आमचे वयोवृद्ध नेते माधव गायकवाड, आमदार साहेब ऑफिसचं उद्घाटन करायला बोलावलं, आयटक केंद्राचं, किसान सभेचं, याचा खरोखरच अभिमान होता.
शिंदेंनी त्याला हातभार लावला आणि आज हे ऑफिस आपण काढू शकलो. पण राजू ज्याप्रमाणे काम करतो तर त्याची खरी दाद त्यांनी ते ऑफिस बनवलं ह्याच्यामध्ये नाहीये, तर तुम्ही इथे जमलेलात हे त्याचं काम आहे आणि ते जास्ती महत्वाचं आहे. जसजशी तुमची चळवळ वाढेल तशी मला खात्री आहे की तुम्ही भगिनी इथे जमलेले बंधू या प्रत्येकाचं घर लालबागेचं ऑफिस होऊ शकतं. हे ऑफिस मदत करेलच. पण आपण जे प्रश्न घेतो AITUC, लालबावटा आणि कम्युनिस्ट पार्टी जे प्रश्न हातामध्ये घेत आहे तर त्यांनी तुमचा हा जनसमुदाय वाढत जाणार. आज केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये एक तथाकथित नवं आर्थिक धोरण अंमलात येत आहे. एका बाजूला त्याच्या परिणामी गरीब आणि श्रीमंती एवढी खाई वाढत चाललेली आहे की आपल्याला जीणं मुश्किल होतं. आणि हे केंद्र सरकार निर्लज्जपणे म्हणतं की तुम्हाला जर का 32 रुपये तुमची आमदनी असेल, दिवसाला 32 रुपये, तर तुम्हाला काय आणखी काळजी करायची गरज नाही, तुम्ही गरीब रेषेच्या वरती आहात असं म्हणतात. ते मॉन्टेक्सिंग अहलुवालिया त्यांचे योजना आयोगाचे उपाध्यक्ष हे सर्रास अशी विधानं काढत असतात. याच्याकरता म्हणून आपण पेन्शन मागतो की या अवस्थेमध्ये जेव्हा आमचा हातपाय बसायचो, कुठेतरी जेवणात बसायचो. म्हणून असं एक आमचे ज्येष्ठ नेते फकीरराव डॉक्टर म्हणते, वामनराव काय तरी अवस्था आहे, मी आमदार असताना सुद्धा हे काही होऊ शकत नाही, तेव्हा काय करायचं. त्यांना म्हणलं मला जरा विषय लागलं तर तुमच्या म्हणण्याचा जो प्रश्न आहे तो मी घेऊन जरा नंतर सोडू शकतो. मध्यंतरी काळामध्ये मला 6 तारखेला माझा ॲक्सिडेंट झाला, 6 वर्षे झाली. तसं मी पलगावर आहे. तरी मी सर्वांना विचारात घेतलं. आता माझी मृत्यू यायची पाळी आहे, वॉरंट निघाले आहे, आता तालुक्याला ऑफिस नाही. म्हणून कार्यकर्त्यांनी सर्वांनी विचार केला, वामनराव करू ऑफिस करू. म्हणून एक दिवस निर्णय घेतला. आता सुभाष भाऊनं आम्हाला मदत केली. अनेक वेळा श्रीज भाऊकडे गेलो, त्यांनी सांगितलं वामनराव मी जागा देतो, तुम्ही तो निधी उभा करा, मी जागा देतो. योगायोगाने आमच्या अशी ज्येष्ठ नेत्यांनी सांगितलं आता श्रीज भाऊ जागा देईल म्हणून तेव्हा ऑफिस होईल. त्याच्यापेक्षा चालू क्षणात ते ऑफिस झालं पाहिजे म्हणून निर्णय घेतला. तेव्हा बरं काही हरकत नाही. सुभाष भाऊनं ही जागा आम्हाला दिली, संपर्कानं ते प्रयत्न करून व्यवहार करावला आणि तो आता 1-2 महिन्यापूर्वी तो आम्ही व्यवहार करून टाकला. म्हणून आज हे ऑफिसचं उद्घाटन हे तुमच्या हस्ते सर्वांच्या विचाराने ऑफिस झालं. आम्ही काही केले नाही, तुम्ही सर्वांनी मदत केली म्हणून ऑफिस झालं. अखिल भारतीय किसान सभेचा आता मी काही बोलू शकत नाही कारण की नेतेगण फार आहे. म्हणून माझे 2 शब्द मी संपवतो. उसके लिए हम सभी को बहुत बहुत शुभकामनाएं, सभी को. और हम इसके लिए, क्योंकि ये हमारा ऑफिस है, कॉमरेड रामने ने ये अभी कहा कि इस ऑफिस को बनाने में कॉमरेड राजू देशने ने बहुत मदद की. लेकिन हम ये नहीं चाहते कि मदद वहां करे, हम चाहते मदद यहाँ हो. जिस तरह की दीवारों से घर नहीं बनता उस तरह ऑफिस से संगठन नहीं बनती. हमने उल्टा साबित करके दिखाया कि पहले संगठन बनाए और उसके बाद हमने अपना ऑफिस बनाया. और ये सिर्फ और सिर्फ लालबावटा कर सकता है. हमने ये ऑफिस मजदूरों से भीख मांग कर, मैं भीख शब्द का इस्तेमाल कर रही हूँ कि हमने ये ऑफिस अपने मजदूरों के भीख मांगा, उनके पास गए, उनसे वरगड़ी ली. हम चाहते किसी बड़े पैसे वाले को पकड़ करके भी ऑफिस बना सकते थे, लेकिन हमारा हिस्सा कहाँ. अगर मैं कब कहूंगी ये मेरा घर है, ये मेरा ऑफिस है, जब मैं वहां कुछ मदद करूंगी. मैंने अपने दिन की कमाई में से जब कुछ पैसे वहां दिए तो आज मुझे ये लगता है कि ये ऑफिस मेरा है. साथियों, ऐसे बहुत सारे ऑफिसों की जरूरत है क्योंकि हमारे पास दिन पर दिन संगठना बढ़ रही है. कॉमरेड वामनराव ने भी यहाँ पर कहा कि मेरे जाने का समय आ गया. और जब कोई इंसान जाने के समय की बात करता है
तो वो ऑफिस बनाने की बात नहीं करता है। वो सोचता है मुझे क्या करना है, मेरे बाद की जो पीढ़ी है वो ये काम करेगी। लेकिन कम्युनिस्ट विचारधारा के लोग ही ये कर सकते हैं कि मैं नहीं तो क्या हुआ, मेरे जाने के बाद मेरे द्वारा लगाए गए वृक्ष में बैठ करके कोई छांव के नीचे बैठ करके कोई अपना काम कर सकता है। इसके लिए आज ये ऑफिस यहाँ पर खड़ा हुआ है। ये हम सबकी मेहनत है साथियों। इस ऑफिस को बनाए रखना, संगठन को बनाए रखना, ये हमारा काम है। उन्होंने अपना काम कर दिया, उन्होंने ऑफिस बना करके दे दिया। उस ऑफिस को रोज सुचारू रूप से कैसे चलाया जाए? अगर वहाँ कामगार ही नहीं होगा तो ऑफिस की जरूरत क्यों? अगर वहाँ पर कामगार का काम ही नहीं होगा तो ऑफिस की जरूरत क्यों? मेरे परिचय में आपको बताया गया कि मैं मोलकरणी संगठन से आई हूँ, बिल्कुल। और यहाँ पर मुझे बताया गया कि करीब करीब 300 बहनें हमारी जो घर काम करती हैं वो इस तालुके से हैं। पूरे महाराष्ट्र में घर कामगार बहनों के लिए महाराष्ट्र सरकार ने वेलफेयर बोर्ड बनाया है और कुछ जिलों में इसका काम शुरू हो चुका है। नोंदणी का कार्यक्रम शुरू हुआ है। जहां पर नोंदणी हो गई है वहां अभी दूसरा कार्यक्रम शुरू होने वाला है जिसे कहते हैं
अध्यक्ष कॉमरेड कांगो, यहाँ के इलाके के एमएलए महोदय और मौजूद मेरे सभी भाइयों और बहनों, आप सबको आज के इस दिन एटक और किसान सभा का नया दफ्तर खुलने और उद्घाटन होने पे बहुत बहुत बधाई हो, बहुत बहुत मुबारक हो। मैं मुबारकबाद देती हूँ कॉमरेड शिंदे को, उनके 75 वर्ष जिंदगी के पूरे हुए, उनकी लंबी उम्र हो और उन्होंने अपनी जिंदगी में जो काम किया शेतकारी लोगों के लिए, किसानों के लिए, मजदूरों के लिए, वो काम आगे बढ़ता रहे, उसमें उन्होंने इस दफ्तर के बनने में अपनी सहयोग राशि दी, इसलिए मैं उनका भी बहुत बहुत धन्यवाद करना चाहती हूँ। यहाँ के एमएलए महोदय ने भी अपना सहयोग दिया है, तो उनका भी शुक्रिया। और साथ में उन्होंने आपसे कुछ वायदा किया है कि आपकी जो मांगे यहाँ उठ रही हैं, उन मांगों का और खास करके पेंशन का उन्होंने कहा समर्थन करते हैं। हम ये देखना चाहेंगे कि मोर्चा तो 28 मई को भी निकल रहा है और उस मोर्चे में सुधाकर रेड्डी दिल्ली से पहुंच रहे हैं, उसमें पेंशन की मांगों के साथ साथ और मांगे भी हैं। आप सबको न्योता भी है, आप बम्बई शहर सब पहुँचे उस गांधी मैदान के प्रदर्शन के लिए भी, और उस प्रदर्शन के बाद जो असेंबली के अंदर आवाज़ गूंजेगी आपकी मांगों की, सबको पेंशन समेत 2000 पेंशन ये मांग उठेगी, तो हमें उम्मीद है कि यहाँ के जो एमएलए हैं वो आपके इस समर्थन में जरूर आपके उस आंदोलन का समर्थन करेंगे। साथियों, जब हम कोई दफ्तर खोलते हैं, ऑफिस खोलते हैं संगठन का, उसके महत्व को हमें समझना है। जब ईंट से, पत्थर से, सीमेंट से कोई ढांचा खड़ा करते हैं, बिल्डिंग बोल देते हैं, उसको मकान बोल देते हैं, वो घर कब बनता है? जब उसमें कोई फैमिली रहती है, परिवार रहता है, पुरुष रहता है, स्त्री रहती है, माँ रहती है, बच्चे रहते हैं, उसको घर बोलते हैं, उससे पहले मकान बोलते हैं। ऐसे लोग है, उसको डालना ही है। मैं बिल्कुल मना नहीं कर पाई और मैं आपके बीच में आज यहाँ पर पहुंची हूँ। मैं आपसे कुछ और बातें दो चार करना चाहती हूँ। अभी ऐसे ऑफिसेस और उनके सक्रिय होने की बहुत आवश्यकता है, क्योंकि इस वक्त जो पूरी दुनिया में हालत चल रही है और हमारे देश में जो हालत चल रही है, वो किसानों के लिए और श्रमिकों के लिए बहुत चिंता की बात है। वो पूंजीपतियों के लिए चिंता की बात नहीं है, काले पैसे वाले के लिए चिंता की बात नहीं है, भ्रष्टाचार को बढ़ाने वालों के लिए भी चिंता की बात नहीं है। उनका तो मजा ही मजा है। थोड़ा बीच में उनको संकट दिखता भी है तो उनको चिंता नहीं है, वो उसको पार कर लेते हैं। लेकिन हम सबके लिए आज पूरी दुनिया में चिंता का विषय पूंजी, पैसा, सरमाया, उसके मालिक पूरे हमलावर बने हुए हैं। पहले भी था पूंजीवाद दुनिया में, पहले भी पैसे वाले का बोलबाला था, पहले भी किसान को कष्ट था, कर्मचारी को कष्ट था, मुलाजिम को कष्ट था, श्रमिक को कष्ट था। लेकिन अब तो ये हमला बहुत तेज हो गया। मेहनत में और पूंजी में जो लड़ाई चलती है, धन को पैदा करने वाले में शेतकारी, खेत मजदूर, फैक्ट्री में, कारखानों में धन दौलत पैदा करने वाले, सामान को बनाने वाले, सेवाएं देने वाले, वो कर्मचारी और मिन्नत का श्लोक दबाव में तो पहले भी थे, परेशानी में तो पहले भी थे, इसलिए संगठित होकर के अपनी अपनी लड़ाई को आगे बढ़ाते थे। लेकिन इनके बीच में और पूंजी और सरमाया, कुछ भी उसको नाम दीजिए, उस पूंजीवादी व्यवस्था में जो लड़ाई और संघर्ष था अब वो और तेज हो गया है। अब तो पूरी दुनिया में जो पैसे की कंपनियां हैं वो हर देश के अंदर जा करके वहां के संसाधनों के ऊपर कब्जा करना चाहते हैं। आपके खुद के महाराष्ट्र में बारिश तो आती है, नदियां तो यहाँ भी हैं,
लेकिन बहुत सारे इलाकों में बारिश कम हुई है। बहुत से इलाके हैं जिनमें लगातार सूखा रहता है। किसान बहुत परेशान है। इरिगेशन का सिस्टम ठीक नहीं है। अगर प्रकृति से बारिश कम हो रही है तो दूसरे इंतजामात से किसान की मदद हो सके उसकी तरफ ध्यान नहीं है। लेकिन हमारा पानी, जो पीने का पानी, अभी हम पूछ रहे थे किसी से रास्ते में आते हुए, तो बोल रहा था जो हमें एक लेकर के आया रेलवे स्टेशन से बाबूजी के घर में, तो बोला 15 दिन के बाद पानी आता है पीने का। काम करूनच जग बदलू शकतं, मनुष्य समाज बदलू शकतो आमचा काम म्हणजे माणसाला काम लागतं. काम हे काम आपण कशासाठी करतो? एकीकडे समाधान मिळावं, स्वतःची प्रगती व्हावी म्हणून, पण आपल्या कुटुंबाची प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्यात. या गरजा काय आहेत? घराची गरज आहे, अन्नाची गरज आहे, आरोग्याची गरज आहे, आपल्या मुलांना शिक्षणाची गरज आहे, आणि हातपाय थकल्यानंतर टेन्शनची गरज आहे. आणि म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी मागतो. ते मागणं चूक आहे का? चूक आहे, बरोबर आहे. आणि आमचं मागणं योग्य आहे. म्हणून तुम्ही लक्षात घ्या की मुंबईला आमदार निवडून गेला की तो म्हणतो मला मुंबईला राहायला घर पाहिजे, आणि मग तो आदर्श घोटाळे करतो. आमचे न्यायमूर्ती उच्च न्यायालयाचे गरिबांसाठी असलेला प्लॉट स्वतःसाठी घेऊन त्याच्यावरती बंगला बांधतात, राहायला घर पाहिजे म्हणून. खासदार, आमदार, प्रेसिडेंट सगळे स्वतःला ठराव पास करून पगार वाढ घेतात, पेन्शन घेतात. मग त्यांना वाटतं तर आम्हाला का नाही, आमदार सवाल आहे. आम्ही चूक मागत नाही. जे तुम्ही तुमच्यासाठी करता ते तुम्ही आमच्यासाठी करा. आम्ही फुकटने आम्ही काम करतो. आणि म्हणून ही हक्काची लढाई आहे. आणि म्हणून कम्युनिस्ट पक्ष ही परिवर्तनाची लढाई करतो. आज देश बदलायचा म्हणजे काय करायचं? अल्पफार देशातल्या माणसानं हाकलायचं आणि दुसऱ्या माणसानं आणायचं काय? या देशातली माणसं जी चुकीचं काम करताय ते चुकीचं काम बंद करून त्यांच्याकडनं काम दुरुस्त करून घेणं म्हणजे देश बदलणं, देशाचा कारभार बदलणं. आज या देशामध्ये जो पैसा जमा होतो तो कोणाच्या खिशात जातो? आज या देशामध्ये 48 उद्योगपती असे की ज्यांची संपत्ती, या देशाचा जे प्रणव मुखर्जी अर्थमंत्री आहे त्यांनी या देशाचा जो एक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला, 10 लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प सादर केला. या 48 लोकांची संपत्ती 11 लाख कोटी रुपये. मुंबईमध्ये 68 लाख झोपडपट्टी त्यांच्यासाठी घर बांधायला सरकारकडे पैसा नाही म्हटलं. आणि 5 लोकांचं कुटुंब असलेले मुकेश अंबानी हे त्या मुंबईमध्ये 3600 कोटी रुपयाचं 25 मजली घर बांधतात. हे बरोबर नाही, हे होऊ नये आमचं सांगण्याचं काम आहे. आम्ही करतो. सरकारला आम्ही सांगतो, कायदे करतो, लढाई करतो. सरकार करत नाही. इतके दिवस आम्ही काय करत होतो? शेतकऱ्याला सांगत होतो तुला परवडत नाही, भावासाठी भांड. कामगारांना सांगत होतो तुला परवडत नाही, पगारवाढीसाठी भांड, बोनससाठी भांड. भांडून की आम्हाला वाटतं मिळालं, पण सरकार एका हाताने देतं आणि 2 हातांनी काढून घेतं. शेतकऱ्याला भाव वाढ दिले, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, खताचे भाव वाढले, बी बियाणाचे भाव वाढले. शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचं भाग करून टाकलं. आजारी पडले तर 1 रुपयाच्या ऐवजी 10 रुपये घेतले, तर ते भाववाढ कुठे गायब झाली हे शेतकऱ्याला कळत होते. आणि म्हणून आम्ही आता आमच्या मागण्या बदललेल्या. आम्ही असं म्हणतो की प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क मिळाला पाहिजे. म्हणून सरकारला शिक्षणाच्या हक्काचा कायदा 14 वर्षापर्यंत मुलांना फुकट शिक्षणाचा कायदा करावा लागेल. आम्ही लढाई केली की सर्वांना अन्न सुरक्षा मिळाली पाहिजे. म्हणून आता अन्न सुरक्षेचा कायदा झालेला आहे. सरकार बदमाशी करते. सुरक्षा मिळाली पाहिजे. सरकार हल्ला थोडंफार केलं ते पैसे पडत नाही. राजू देशमुखांनी सांगितलं 40 घोषणा केली. आमचे अनेक लोक म्हणतात पैसे कुठे नाही, त्या सरकारकडे भरपूर पैसे आहेत. या देशामधल्या श्रीमंतांच्या पैशाची आकडी सांगितली तर डोळे पांढरे होतील. आणि म्हणून 28 मेचा मोर्चा
हा शेतकरी शेतमजूर असंघटित कामगारांना पेन्शन द्या, जगण्याचा हक्क द्या सांगणारा मोर्चा. 28 मेचा मोर्चा हा असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा म्हणजे आरोग्य, शिक्षण आणि घराचा. तसंच आपल्या चांदवड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आमचे मित्र डॉक्टर सयाजीराव गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी काँग्रेस वामनराव शिंदे यांचा 75वा रौप्य महोत्सव दिन साजरा करायची इच्छा व्यक्त केली आणि ते येत आहे. त्यांचं या व्यासपीठावर भारतीय कम्युनिस्ट पार्टी चांदवड तालुका यांच्या वतीनं तुमच्या सर्वांच्या वतीने मी स्वागत करतो. लय लाथा मारल्या रे तू. कुठे कुठे म्हणजे पायाला आणि कुठे? मी नसल मारला होतो राष्ट्रवादी काँग्रेसचे तूच मारले आता. आपल्या तालुक्याचे नेते सगळे माननीय सयाजीराव गायकवाड हे या ठिकाणी वामनराव शिंदे यांचा सत्कार या ठिकाणी करणार आहे. वामनराव शिंदेना पहिले लाल सलाम. ऐकत कामगार किसान सभा कार्यालय आज या ठिकाणी उद्घाटन झालं आहे. त्यांचे उद्घाटक थेट दिल्लीवरून इथं छोट्या डिशमध्ये पोटभर जेवण दिले तरी ते घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये हे सांगून या हो 2 मिनिट